नावजी नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही कालची व्हिडिओ बघितलाच असाल। तर काल आपल्या मूर्त्यांचं प्राण प्रतिष्ठान झालं होतं। तर आज आहे दुसरा दिवस। तर आज मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे आणि सत्यनारायणाची महापूजा आणि संध्याकाळी मित्रांनो कोकणातील एकदम प्रसिद्ध असं नमन आहे। तर मग आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात। तर काल आपण गाडीने मूर्त्या घेऊन गेलो होतो, तर आज आपण मंदिरामध्ये पाय वाटेने चालत जाणार आहोत। तर मग चला निघूया मंदिरामध्ये जायला। तर मंडळी, हा आपल्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। तर ही आहे इथून जाण्यासाठी पाय वाट। तर हे बघा, इथून मंदिराकडे जाण्यासाठी रस्तासुद्धा केलेला आहे आपल्या गावातल्या मंडळींनी मिळून। आणि इकडे आपला खाली राहिला गाव आणि आपला मंदिर एकदम त्या टोकावरती आहे, एकदम डोंगराच्या। बघा वरती गाणं लागलाय, तो मंदिरामध्येच वाजतोय। आणि मंडळी, चालत जाता जाताना आपल्या गावातली मंडळी भेटलेली आहे। आणि आज व्हाईट कुर्ता मॅचिंग असणार आहे, काल ऑरेंज होती आणि आज महिलांची सुद्धा एक मॅचिंग असणार आहे आणि लहान मुलांची सुद्धा मॅचिंग असणार आहे, मुलींची पण हो, सगळ्यांची। जरासा दम लागतो वरती जाताना। पहिली पायवाट होती तेव्हा मस्त वाटायचा, दम टाकत जायचं ना बाबा, तो काय वाटायचं ना। हो आई जागमोठा देवीच्या मंदिराच्या पटांगणामध्ये काशीनाथ बोरलेजी, तसेच केशव बोरलेजी, तसेच मकर बनवायची सुरुवात रोहित निंगावले युट्यूब मास्टर आणि दौलत बोरलेजी, तसेच विजय बोरले, या सर्वांचे या आईच्या मंदिराच्या पटांगणामध्ये आगमन झालेले आहे। तरी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। बोला आदि माया आदि शक्ती आई जागमाता देवीचा विजय असो। बेल दुर्वा अलग अलग करण्याचं काम चाललेलं आहे। आपण आईचं दर्शन घेऊया आणि इकडे पूजेची तयारी चाललेली आहे। रांगोळी काढते मामी आहे इकडे आणि या साईडला मावशी रांगोळी काढते। वेरळतर्फे वेशवी आणि मंदिर जीर्णोद्धार सोहळा। तर आज सगळ्यांच्या डोक्यामध्ये ही टोपी असणार आहे। श्री जागमाता देवी जीर्णोद्धार सोहळा वेरळ आणि च्या छातीवरती आज हा बॅच असणार आहे। कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। ही जागमाता देवी मंदिर जीर्णोद्धार सोहळा असे वाटप यांचा कार्यक्रम इथे सुंदररित्या चाललेला आहे। आणि मंडळी, थोड्याच वेळामध्ये आता आपल्या मंदिराच्या उद्घाटनाला सुरुवात होणार आहे। वेरळ गावचे आई जागमाता देवीला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 64 कलेचे विद्येचे दैवत गणपती बाप्पा, या सगळ्यांना नम्र विनंती करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। आणि अजित बोरले यांनी ज्या व्यक्तीला मान दिले त्या व्यक्तिमत्व आहेत प्रभावती दौलत बोरले, शेवंत अमृत बोरले, लक्ष्मी भागवती बोरले, सुगंध जयराम बोरले, दीपक दौलत बोरले यांनी मंदिराच्या पायथ्याशी पायऱ्यांजवळ उभं राहायचं आहे। आणि सोबत गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते आरती करायला लागेल ना। अतिशय सुंदर असा समाज झालेला आहे। खरंच मित्रांनो, जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचं आहे। अतिशय सुंदर असा दिवस गावासाठी आणि जागमाता देवीचा
मंडळी आजच्या पूजेचा मान वैभव भावाला भेटलेला आहे आणि वहिनीला. तर आजचा ह्या वर्षीचा नवीन जोडपा आहे. तर पूजेचा भाव भावाला भेटलेला आहे. समर्पयामि पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु गन्धर्वारङ्गदर्शां चित्रष्टां करीश्रीं दर्हुतां तामिहो भवे श्रियम् ॐ महागणाधिपतये नमः। हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यं समर्पयामि दुःखालोद्भवपुष्पाणि समर्पयेत् दुर्गं गुरुवाय च गण्डकाण्डं तद्वन्ति परुगपर्गपरियेतं दुर्गै प्रदेमो गावाच्या वतीने अभिनंदन नैवेद्यार्थे गोड सर्व देणगीदारांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. गावातील ग्रामस्थांनी देणगीदारांचे स्वागत करायचे आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मंडळींना मी रिक्वेस्ट करतो की देणगीदारांचे स्वागत करायचे आहे. आपल्या मंदिरामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला गेला. इतक्या उंचावर सुद्धा एवढं सुंदर आणि अतिशय प्रशस्त असं मंदिर बांधण्यात ग्रामस्थ मंडळ वेरळ यांना यश आलेलं आहे. त्यांचं माझ्या वतीनं अभिनंदन करतो. आणि जिथे भाव तिथे भक्ती असते आणि हा भक्तीचा मळा या ठिकाणी फुललेला आहे. खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर आनंदाच्या शहाऱ्यांनी माझं मन भरून गेलेलं आहे. सावित्री नदीवरून वाहणारे शीतल वारे आपल्या सर्वांना नवीन ऊर्जा प्रदान करत आहेत, नवीन स्फूर्ती देत आहेत. या सर्व क्षणांचे आपण साक्षीदार होत आहोत. आणि या सोहळ्यासाठी मला खास करून आमंत्रण देण्यात आलं होतं. तर या आयोजकांचे मी या आमंत्रणासाठी आभार मानतो. आणि खरोखरच या ठिकाणी यापुढेही भविष्यात मी येतच राहील आणि तुमच्या प्रेमाचा नेहमी मी भुकेलाच राहील. सर्वांचं अभिनंदन आणि हार्दिक आभार. धन्यवाद. कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. वैभवरावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, अमृता माझी सगळ्यात देखणी.
प्रतिष्ठेचा कार्यक्रम गेले 3 दिवस वेगवेगळ्या गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं उत्तमरित्या आयोजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये काही न्यूनता राहिली असेल तर आपण त्यांना सर्वांना क्षमा करावी. तसंच त्यांच्यासह गावातील सर्व सदस्यांच्या मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ या सर्वांच्या सह सर्व कुटुंबियांना उत्तम प्रकारे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही प्राप्त व्हावं. तसंच मुलाबाळांना शिक्षणामध्ये उत्तम प्रकारे उत्कर्ष, तसंच नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये आणि व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायामध्ये उत्तम प्रकारे प्रगती प्राप्त व्हावी, संपत्ती प्राप्त व्हावी. मिळालेली संपत्ती त्यांच्या संसार प्रपंचासाठी चिरकाल स्थिर राहावी, टिकावी, त्यांना संसार प्रपंचासाठी उपयुक्त व्हावी. तसंच सर्वत्र एकोप्याचं वातावरण नांदावं. तसंच आपापसातील अपपरभाव दूर होऊन तुझा कृपा आशीर्वाद सर्व ग्रामस्थांवर असाच कायम राहावा आणि उत्तरोत्तर त्यांच्याकडून तुझी अशी सेवा घडावी अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. पण ती जागमाता देवीचा आमच्या मंदिरासाठी 3 दिवस ज्या महाराजांनी आम्हाला सेवा दिली त्या महाराजांचं स्वागत केलं जातंय आणि त्यांचं मान सन्मान केलं जातोय. आईच्या मंदिरासाठी आलेली आहे तरी प्रकाश बोरले यांच्या हस्ते, राजेंद्र कोपलाक यांच्या हस्ते मुकेश भाईंचं स्वागत करण्यात येईल. मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोपलाक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश बोरले यांच्या हस्ते मुकेश भाईंचं स्वागत होत आहे. तर मंडळी, ज्या व्यक्तीने आपलं देऊळ उभं केलं, देवळाचं काम पूर्ण केलं, अशा व्यक्तींचं आज स्वागत केलं जातोय. आई जागमाता देवीचा, आई जागमाता देवीचा. इकडे आमची पोरं प्रसाद वाटताना तुम्हाला दिसत आहेत. मौजे बोरकत महिला मंडळ, मौजे बोरकत महिला मंडळ यांकडून देणगी आईच्या मंदिरासाठी देणगी आलेली आहे. तरी वेरळ ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ त्यांचे हार्दिक आभारी आहे. सरस्वती निगम आणि काही सुशील बोरले यांच्या स्मरणार्थ वैशाली चंद्रकांत बोरले यांच्याकडून 10,000 रुपये देणगी आलेली आहे. वेरळ ग्रामस्थ मंडळ त्यांचे आभारी आहे. मंडळी, इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे. तर जे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांना हळदी कुंकू करण्यात येत आहे. स्मरणार्थ कुमार सुशांत जयवंत, कुमार अनिकेत अनंत बोरले, कुमार अनिकेत अनंत बोरले यांकडून 5,555 रुपयाची देणगी आलेली आहे. वेरळ ग्रामस्थ मंडळ त्यांचे आभारी आहे. काही लक्ष्मी रावजी बोरले, काही लक्ष्मी रावजी बोरले यांच्या रवींद्र नारायण गुजर गोटे या देखील वेगळ्या गावच्या माहेर वसील आहेत. त्यांच्याकडून देखील 5,001 रुपये देणगी आईच्या मंदिरासाठी आलेली आहे. वेरळ ग्रामस्थ मंडळ त्यांचे आभारी आहे. कृती संतोष पेंढारे, कृती संतोष 5,001 रुपये देणगी आईच्या ह्या आमच्या गावातील वरिष्ठ माणसं आहेत. आजी इकडे बसल्या आहेत आणि इकडे सुद्धा आज्या आहेत. आणि आजीबाई, आज तुम्हाला कसं वाटतंय की मंदिराचं काम झालंय, नवीन मंदिर बनलंय, तर कसं वाटतंय जरा सांगाल का? छान वाटतंय. मंदिराच्या आपल्या मूर्त्या वगैरे तुम्हाला कशा वाटतायत? देवाच्या नवीन मूर्त्या. आनंद आहे की नाही? झालंय मग एक नंबर. करून 3,000 रुपये देणगी आईच्या मंदिरासाठी
अमूल्य वेळ काढून आल्याबद्दल मी गावाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मंडळी इकडे जेवणाची तयारी चालू आहे. पोळ्या बनवायला सुरुवात झालेली आहे. इकडे नीरज राज 501 रुपया, बाबा निर्मला 501 रुपया. सर्व देणगीदारांचे वेळ ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळातून हार्दिक आभार. नावडे वडा 501 रुपयाची देणगी आलेली आहे. वेळ ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ हार्दिक आभार. निर्मला शंकर बोरले, सरस्वती गणपत बोरले धामणी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. जितू पवार घोमरोली 500 रुपयाची देणगी आलेली आहे. वेळ ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ आपल्या सर्वांचं हार्दिक. सुंदर असं गीत, अतिशय सुंदर असं गीत वेगळ्या गावाने, अतिशय सुंदर असं गीत वेगळ्या गावाने ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ मित्रांनी मदत बोलले त्यांच्याकडून 11 किलो वजनाचा गमछा आपण मंदिरामध्ये बांधला गेला आहे. तर गावाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनी मदत पहिल्या वाटप चालू आहे आपला. जसं जागा होईल तसं ऍडजस्ट करू आणि आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊ. जसं जागा होईल तसं ऍडजस्ट करू आणि आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ. तर जेवढे लोक बसले त्यांनी बाकी पाहुणे मंडळ आपण नंतरच्या परिसरामध्ये सहकार्य करावे. मित्रांनो, आपण गाणं ऐकतोय तो टेप आणि व्हिडिओ मध्ये ऐकतोय, तर लाईव्ह पण दीप जोशी लाईव्ह गाणं ऐकत आहे. तर सर्व मंडळींना माझी नम्र विनंती आहे, रिक्वेस्ट आहे का शांत चित्तेने त्यांनी हा गाणं ऐकायचं आहे. आपण तर नेहमी व्हिडिओ पाहणार आहोत युट्यूबला उद्यापासून, पण आज लाईव्ह गाणं गात आहेत ते दीप जोशी, पोरकत गावचे नागरिक आहेत, पोरकत गावचे सुपुत्र आहेत दीप जोशी. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद सुद्धा की तुम्ही हे गाणं बनवण्याची संधी मला दिली. त्याबद्दल सर्व वेरळ ग्रामस्थांचं प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे आपण गाणं कालपासून ऐकत आहात त्याच्या काही ओळी मी तुमच्यासमोर सादर करतो. डोंगर कुशीत वसे हे गाव, जनमनात आहे नाव. डोंगर कुशीत वसे हे गाव, जनमनात आहे नाव. ढोल ताशाच्या संगे टाळ मृदुंग वाजते. ढोल ताशाच्या संगे टाळ मृदुंग वाजते. आई जखमातेच्या कृपेने वेरळ गाव गाजते. देवी जखमातेच्या कृपेने वेरळ गाव गाजते. धन्यवाद. गावदेवीच्या मूर्तींचं गावातून मिरवणूक असेल, त्याच्यानंतर वरती आगमन असेल, त्याच्यानंतर पीठ पूजन असेल, पीठ पूजनानंतर मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा असेल, त्यानंतर पुन्हा प्रतिष्ठांच्या नंतर पूजा असेल, या सर्वांची जी तुम्ही रूपरेषा केली होती खरंच एक मस्त रूपरेषा होती. ज्याने ज्याने हे विचार स्थापन केला, हा जो नियम ठेवला ते क्रमवारी एकदम व्यवस्थित होती. फक्त एवढं झालं की ते मिरवणूक तुम्ही वरती कशा प्रकारे आणली ती बघायची होती. चालत असं की गाडीने आला, कारण गाव लांब असल्यामुळे आपण प्रयत्न केला होता तो रोड आणण्याचा, पण तो रोड पूर्ण झाला की नाही मला माहित नाही. झालाय रोड पूर्ण? होईल. आता देवाचा उत्सव आहे तो सुद्धा रोड पूर्ण होईल. जरी रोड असा सरळ झाला नाही तरी दुसऱ्या रूपाने रोड पूर्ण होईल. चला, त्या निमित्ताने माहेर वस्तीच्या आमच्या घाटकोटी देवीचे माहेर आहे आम्ही आज आलोय आणि तो रोड आमच्या माहेर वस्तीच्या गावाकडनं आला. ही एक मोठी कृपा झाली आणि सर्वांची शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण दरवर्षी राबवाल अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि सर्व जातमाता देवीचे भाविक भक्त, त्यांच्या चरणी माझा मानाचा मुजरा.
आज आपण सर्व आईच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलात याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. वेरळगाव सावित्री नदीच्या तीरावरती उंच उंच डोंगर रांगा गावाच्या सभोवती जागमता प्रगट झाली उंच कड्यावरती तिची कृपा सावली वेरळ गावावरती. आज आपण बघतोय आई एकविरा आई काळूबाई या सर्व अनेक देवी मातांची मंदिरे देवीवर स्थित झाली आहेत. तशीच आपली लाडाची जागमता देवी नवसाला पावणारी आमची लाडाची जागमता आई वेरळ गावाच्या डोंगरावर बसलेली आहे आणि तिचे सुंदर असे मंदिर आज वेरळकरांनी उभारले आहे. आई चरणी हीच प्रार्थना की तू तुझ्या सर्व लहान थोर भक्तांना सुखी समृद्धी आणि आनंदी ठेव. धन्यवाद. अशीच आमची एक होत करू अशी तरुण कलाकार तिला म्हटलं तरी पण खूप सुंदर आहे अशी रवीना निंगावले हिची देखील इच्छा झाली आहे की आई जागमतीच्या मंदिराच्या सोहळ्यामध्ये मी देखील 2 शब्द बोलावं आणि आपण तिला आमंत्रित करतो. रवीना निंगावले. मान्यवरांना माझे कोटी कोटी प्रणाम. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. तर आपण एखादी गोष्ट सुरू करायचं म्हटलं की आपण पहिलं देवाच्या चरणी आपलं मस्तक टेकवतो. तसंच आपल्या गावाची कोणतीही गोष्ट आपण सुरू करायची म्हटली तर आपल्या तोंडावरती पहिलं नाव येतं ते आपल्या जागमता देवीचं. तर जागमता देवीचं नाम घेता घेता आपण एक गोष्ट सुरू केली ती म्हणजे आपलं मंदिर सुरू करण्याची. आणि एखादी गोष्ट सुरू केली आणि आपल्या हाताखाली कोणीही नसलं तरी एखादी गोष्ट सुरू केली आणि ती एंडपर्यंत पोचते. तसं आपणही आपल्या मंदिराचं काम सुरू केलं आणि आपल्या सोबतीला एक एक करताची खूप माणसं जोडून आली आणि आपलं मंदिर असं भव्य दिव्य आपल्या समोर आज आपल्याला पाहायला भेटतंय. तुम्ही सर्वांनी हे सर्व जे आयोजित केलंय ते आमच्यासारख्या लहान मुलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की आम्हीही तुमच्याकडून शिकू की लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपण आपली संस्कृती आपली परंपरा कशा प्रकारे जपू शकतो. तर माझे एवढंच म्हणणं होतं की तुम्ही लहान मुलांना तुम्ही जसे मोठे लहानपणापासून मोठे होत गेलात तसे आम्हाही लहान मुलांना तुमच्यासोबत जगण्याची एक संधी प्राप्त करून देत आहात आणि पुढेही देत राहाल अशी मी इच्छा व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू रवीना. अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला आठवण करून द्यावं कारण आम्ही पण माणसं आहोत आणि चूक माणसं कार्यक्रमाला साहेब नाव काय बोलतात? नमस्कार, मला सुनील गोडबोले. सुनील गोडबोले साहेब सुद्धा पोहोचलेले आहेत आणि मालिकामध्ये त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. आणि या साईडला माऊलीना ओळखत असाल ट्रेनमध्ये सध्या फेमस असणारे आमचे माऊली देवेकर बुवा. अभिनेते आहेत, ज्येष्ठ गायिका आहेत किंवा जे ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांच्यासाठी आपण टेबल अरेंज केला आहे. जर कोणाला खाली बसायला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करते संतोष आडकोळ प्रसिद्ध सर्व संतोष आडकोळ आपल्या मंदिरामध्ये आपल्या डोंगरावरती आलेला आहे. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि मी जेव्हा बोरखतमधून एंट्री केली म्हणजे साधारणतः देवारीमधून एंट्री केल्यानंतर इथपर्यंत येण्याचा जो प्रवास होता आणि ते प्रवास करताना मला एक शब्दरचना म्हणजे माझी जी आवडीची शब्दरचना ती आवडली. ती अशी आहे, उडणाऱ्या पाखराला परतीची तमा नसावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनामध्ये इच्छा असावी. उडणाऱ्या पाखराला परतीची तमा नसावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनामध्ये इच्छा असावी. घरटं काय बांधता येईल कधीही, घरटं काय बांधता येईल कधीही, परंतु मनामध्ये नवनिर्माण करण्याची जिद्द असावी, नवनिर्माण करण्याची जिद्द असावी. आणि ही माझी चारोळी पूर्णपणे तंतोतंत लागू होते ते आपल्या वेळातर्फे वेशवी गावाच्या या सर्व योद्धांना. मी योद्धा म्हणेन कारण की या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाने पाहिलं असेल आपलं गाव ह्या मंदिर म्हणजे डोंगर मातेच्या पायथ्याशी आहे. आणि असं असताना
एवढं सुंदर वास्तू उभं करणं आणि एक वेगळं नवं विश्व निर्माण करणं हे सहज सोपी गोष्ट नाही, परंतु तुमच्या सर्वांची एकजूट, तुमच्या सर्वांची जिद्द या ठिकाणी आज खरोखर फळीत निघाली आणि हे सर्व आपल्या आई जाखमावत देवीचा जे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच घडू शकलं. आणि मंडळी दुपारच्या भोजनाची वेळ झालेली आहे आणि दुपारचं भोजन करायला तुम्ही सुद्धा या. जागमाता देवीचा, आई जागमाता देवीचा. गावासाठी 2 मे 2024 अतिशय सुंदर असा दिवस. त्या दिवसाचा आपण चंद्र साजरा करत आहोत. वेगळ्या गावासाठी एक इतिहास. एक मिनिट तसंच सांगा. थांबा तसेच थांबा. जरा पुढे देवीचा. सर्व युवा पिढीने मंडपामध्ये यायचं आहे. आपला फोटो छायाचित्रण करण्यात येणार आहे. हॅलो आई जागमाता देवीचा, आई जागमाता देवीचा. आणि मंडळी आता आमच्या गावातील महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झालेला आहे. वेरळ गावच्या आमच्या बोरकतचे घाणेकर, सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो असं म्हटलेलं आहे की आपण जीवनात जगतो, पण त्या जगण्यात सुद्धा काय केलं त्याचा इतिहास निर्माण होतो. आपण एक सुंदर मंदिर लाखोनी रुपयाचं उभं केलं, पुढच्या पिढीला आदर्श निर्माण केला, त्यांना एक निश्चित कळेल की मागच्या पिढीने आपल्याला एक सुंदर जाखमाता देवीचं मंदिर उभं केलं. ती तुम्हाला निश्चित तुमच्या पाठीशी उभी राहील, निश्चित तुमच्या पाठीशी तुम्हाला यश देण्यासाठी तुम्हाला ती मदत करेल. आजच्या प्रसंगी मी एवढंच नम्रपणे सांगतो, मुंबईच्या जागतिक शहरामध्ये आपण सगळे राहताय, बिराला सगळा, आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं पाहिजे माझा जी काही मुलगी असेल किंवा मुलगा असेल. अतिशय सुंदर सगळ्यात आपण शेवट करत आहोत. आपले महिला मंडळ म्हणजे आपल्या आपली इच्छा आधी पूर्ण करणार आहे. सर्व महिला मंडळांनी मंडळी आज आपला उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि सत्यनारायण पूजेचा सुद्धा आज विसर्जन होणार आहे. इथून आपली सत्यनारायणाची महापूजा विसर्जन आपल्या गावामध्ये नदीवरती होणार आहे. लास्ट पॉइंट
मंडळी, आपल्या 2 दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमनचा व्हिडिओ बघायला मिळेल. तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.